साताऱ्याच्या म्हसवडमध्ये दोन पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत। मध्यरात्री गाडी तपासल्याच्या कारणातून बाचाबाची झाली। भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले। मंत्री जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येतोय। राष्ट्रवादीच्या सौरभ सावंतांना धक्काबुक्की केली आहे। पोलिसांसमोरच ही धक्काबुक्की करण्यात आली। मध्यरात्री मारहाणीचा हा धक्कादायक प्रकार घडलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांच्याकडून। प्रकाश, आपण पाहतोय साताऱ्याच्या म्हसवडमध्ये दोन पक्षांचे कार्यकर्ते भिडले, नेमकं कारण काय होतं? खरं तर काल रात्री काल जी होती अजित पवारांची तेथे सभा होती आणि ही सभा म्हसवडमध्ये झाल्यानंतर त्या ठिकाणी आज मतदान असल्या कारणाने काल तिथे तणावाचं खरं तर वातावरण निर्माण झालेलं होतं आणि हे तणावाचं वातावरण झाल्यानंतर काल मध्यरात्रीच्या दरम्यान पोलिसांच्याकडून काही गाड्यांची चेकिंग चालू असताना या ठिकाणी शरद पवार गटाचे डॉक्टर सावंत त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी गाडी ची चेकिंग करत असताना तर दोन पक्षामध्ये म्हणजे मंत्री जयकुमार गोरे आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते हे एकामेकात शाब्दिक त्यांच्यात खरं तर चकमक झाली आणि या चकमकीचं पर्यावसन हे मोठ्या भांडणात झालं। एकामेकांना मारामारी करण्यात आली आणि दोन गट एकामेकांच्या समोर भिडले। ही भांडणं एवढ्या मोठ्या प्रमाणात गेली की या ठिकाणी मोठी दहशत निर्माण झाली। खरं तर या ठिकाणी पोलीस होते, परंतु पोलिसांचं सुद्धा या ठिकाणी काही चाललेलं नाही। त्यानंतर मात्र पोलिसांनी काही कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज केला आणि लाठीचार्ज केल्यानंतर ही भांडणं कुठेतरी मिटलेली पाहायला मिळत आहे। यामुळं हे जे काल जो प्रकार झाला त्यामुळे आजच्या जे मतदान आहे या मतदानावरती मोठ्या प्रमाणात याचा पडसाद पाहायला मिळत आहे। अंकिता, निश्चित प्रकाश, त्यामुळे एकंदरीतच आता यापुढे या वादाचं रूपांतर पुढे कसं होतं आणि त्यांच्यावर काय कारवाई होते पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।